जवस चटणी ही महाराष्ट्राच्या पारंपरिक खाद्यसंस्कृतीतील पौष्टिक आणि चवदार चटणी आहे. भाजलेल्या जवसाचा सुगंध, लसूण आणि तिखटाचा झणझणीत स्वाद यामुळे ही चटणी जेवणाची चव अनेक पटींनी वाढवते. ओमेगा 3 फायबर आणि प्रथिनांनी समृद्ध असलेली ही जवस चटणी शरीरासाठी सुद्धा नैसर्गिक पोषणाचा उत्तम स्रोत मानली जाते. रोजच्या आहारात थोड्या प्रमाणे घेतल्यास पचन सुधारण्यास आणि शरीराला ऊर्जा देण्यास खूप मदत होते. चला मग चव आणि आरोग्याचा परफेक्ट संगम असलेली अशी जवसाच्या चटणीची रेसिपी पाहूया. तर मंडळी, 1 वाटी जवस घेतलेला आहे जवसाची चटणी बनवण्यासाठी आणि त्यामधले खडे वगैरे जे असतात ना ते निवडून घेतलेले आहेत, काढून घेतलेले आहेत. आता काय करायचं आहे, जवस आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता हे जे जवस आहे ना ते मंद आचेवर 3 ते 5 मिनिट सतत हलवत राहायचं आहे आणि एकदम असा जवसाचा जवस भाजताना तडतड असा आवाज येतो आणि हलका सुगंधसुद्धा येतो बरं का जवस भाजल्यानंतर. त्यामुळे ते सुगंध आला ना की ओळखायचं की जवस छान असं भाजलं गेलेलं आहे म्हणून. त्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि असेच ठेवायचे आहे. गार झाल्यानंतर आपण ह्याची चटणी बनवूया आणि भाजल्यानंतर सेम असं काहीसं दिसतं बरं का. जर का जवस जास्त भाजलं ना तर कडवट चव येते आणि पोषक तत्वे जी आहेत ना ती जवसमधली ती कमी होऊ शकतात. त्यामुळं हलकेच भाजून घ्या बरं का जवस. त्यामुळं खायला चटणी जी आहे ना ती अधिक उत्तम लागते. तर यासाठी जवस छान असं भाजून झालेलं आहे आणि सतत असं मी हलवतच राहिलेलं आहे बरं का जवस भाजून घेताना. तुम्हाला आवडते की नाही जवसची चटणी मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि आवडत असेल तर तुम्ही कशा पद्धतीने बनवता ही चटणी हे सुद्धा सांगा. खमंग भाजलेल्या जवसापासून ही तयार केलेली चटणी चविष्ट, पौष्टिक आणि पूर्णपणे घरगुती पद्धतीने बनवलेली आहे बरं का. तुम्ही ह्या चटणीसोबत भाकरी, चपाती किंवा अगदी दह्यासोबतसुद्धा ही चटणी कमाल लागते. तर जवस जे आहे ना भाजून झाल्यानंतर गार करून घेतलेलं आहे. आता मी इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेते बरं का. कारण खलबत्त्यामध्ये वगैरे वाटलं ना ते असं ठेचते वेळेस जवस जी आहे ना ती उडण्याची शक्यता असते. त्यामुळे असं उकळीमध्ये वगैरे तुम्ही वाटून घेऊ शकता. पण इथे मी माझ्या सोयीने मिक्सरच्या भांड्यामध्ये ही चटणी वाटून घेणार आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेलं जवस टाकलेलं आहे. त्याचबरोबर खूप साऱ्या लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत. जिरेसुद्धा टाकलेले आहेत चवीसाठी आणि इथे लाल तिखटचा वापर मी करते. तर साधारणतः 1 वाटी जवससाठी 2 ते 2.5 चमचे लाल तिखटचा वापर केलेला आहे. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. थोडंसं मीठ, जवस जे आहे ना ते असं मिक्स करून घेऊया चमच्याच्या साहाय्यानं आणि ह्यावरती झाकण लावूया आणि अगदी जाडसर असं ही जी चटणी आहे ना जवसाची ती वाटून घेऊया. आणि पाहू शकता किती सुरेख ही चटणी जी आहे ना अगदी 5 ते 10 मिनिटामध्ये झटपट अशी तयार होती. जवसाची चटणी आणि त्यावरती अगदी थोडंफार खायचं तेल आणि गरमागरम भाकरी. काय कमालीचं कॉम्बिनेशन आहे म्हणून सांगू. खरंच एकच नंबर बरं का. जवस चटणी आहे ना ही महाराष्ट्रात खूप लोकप्रिय आणि पौष्टिक चटणी आहे. जवसामध्ये ओमेगा 3 फायबर आणि प्रथिने आणि लोह भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळं रोजच्या आहारामध्ये साधारणतः अगदी थोडीशी तरी एखाद्या तरी सकाळी किंवा दुपारी अशा टायमाला तुम्ही ही चटणी घेऊ शकता आणि आरामात ही जी चटणी आहे ना ते अगदी 15 ते 20 दिवस टिकते. तर तुम्ही ही चटणीची रेसिपी नक्की बनवा आणि मला कशी झाली हे सुद्धा कमेंट्स करून सांगा. मला तरी पर्सनली आहे ना ही चटणी फार फार आवडते बरं का. हेल्दी खा, टेस्टी खा आणि जवस चटणी रोजच्या जेवणात नक्की ठेवा. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. धन्यवाद.